मनसे नेते अमित ठाकरे आज पनवेलमध्ये दाखल झालेत। नवी पनवेल येथील पिल्लई कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध समस्या आणि प्रश्न अमित ठाकरे यांच्या समोर मांडलेत। त्यांच्या संवादासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही अचानक दरवाढ झाल्याने या संपूर्ण प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। साखरेच्या दरातील ही वाढ नैसर्गिक नसून नियोजनबद्ध कट असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतातून सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयाचा काळा बाजार सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। या प्रकारामुळे सामान्य ग्राहकांसोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही लूट होत असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केलाय। अचानक साखरेच्या दरानं जी काही उसळी घेतलेली आहे ती कुठेतरी संशयास्पद आहे। कारण यावर्षी एकूण पीक पाणी पाहता पुढील सीझनमध्ये देशाला पुरेल इतकं साखरेचं उत्पादन होणार आहे हे तर स्पष्ट आहे। सरकारने कितीही प्रयत्न केला, आयात करण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा ऑक्टोबरच्या आत साखर काही बाहेरच्या देशातून येऊ शकत नाही। आणि जी शिल्लक साखर आहे, जे रेकॉर्ड आज सरकार दाखवतंय, साखर कारखाने दाखवतात, ते बघितलं तर अगदी दिवाळी होऊन सुद्धा आपल्याला पुरेशी साखर शिल्लक राहते। असं असताना साखरेच्या दरामध्ये संशयास्पदरित्या उसळी मारणं ही कुठेतरी पाणी मुरत असल्याचं दिसतं। मुळामध्ये मी एक शेतकरी नेता आहे, मला साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे होता, झालेलाही आहे। परंतु लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडे आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केली आहे। याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहे। आणि आता जी काय मार्केटमध्ये साखर जाणार आहे ती जुजबी किरकोळ कारखान्यांची साखर असणार आहे, परंतु व्यापाऱ्यांची आणि रिकव्हरी चुरून जो रेकॉर्डमध्ये नसलेली साखर तयार होते तीच साखर बाजारामध्ये येणार आहे आणि त्याच साखरेला चढ्या दराचा फायदा होणार आहे। म्हणजे हे पैसे रिकव्हरी चुरून काळा पैसा तयार करणाऱ्या कारखानदारांच्या घशात जाणार आहेत, व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत। खरं तर हे साखरेचे दर बघितले तर आता प्रत्येक साखर कारखान्यानं टनाला 500 रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे असे हे दर आहेत। मला माहीत आहे की आधीची साखर कमी दराने विकलेली असली तरी सुद्धा शिल्लक साखरेला मिळणारा दर जर संपूर्ण वर्षभराच्या गाळप झालेल्या ऊसावर विभागला तरी सुद्धा 400 ते 500 रुपये आरामात ऊस उत्पादक द्यायला काय अडचण नाही। परंतु लगेच आता कांगावा सुरू होणार आहे की आम्ही काही देऊ शकत नाही कारण आमची साखर आधीच विकून ठेवलेली आहे। त्यामुळं सरकारनं पहिल्यांदा तातडीनं प्रत्येक साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे। आणि आता अचानक साखरेची जी वाहतूक होते ते वाहतूक होत असताना ते ट्रकसुद्धा तपासले पाहिजेत की खरोखरच त्यांच्याकडे पावत्या आहेत का, बिनपावतीच्या GST चुकवलेले ही साखर मार्केटमध्ये फिरालेल्या हे सुद्धा तपासलं पाहिजे। कुठेतरी 20-22 हजार कोटी रुपयाचा संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये व्यवहार व्हायला लागला आहे असा संशय घ्यायला जागा आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सांगली जिल्ह्यातील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला पाठिंबा देत वाळवा तालुक्यातील एतवडे खुर्द ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत तीव्र विरोध दर्शवलाय। वारणा नदीकाठावर वसलेल्या या पूरप्रवण गावातील शेती आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेवर महामार्गामुळे परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून आजच्या मोर्चातही मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ रद्द हे आमचं पहिल्यापासून धोरण आहे। कारण शक्तीपीठाची गरज नसताना आमच्यावरती आता लादला जातोय
आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं काय माहिती आहे का, वर्णाकाठी असल्या कारणानं आम्हाला 19चा किंवा 22चा महापुरात आमचा आयतोडी खुर्द 100% पाण्याखाली जाते. मग आम्ही काय करायचं, आम्हाला शक्तीपीठची गरजच नसताना आमच्यावर का लादला येऊ. आमची आत्ता जमीन कुठं पिकाऊ झाली आहे, त्यात मला वैयक्तिक 10 गुंठ्याचा मी शेतकरी आहे. मग आम्ही कसं करायचं, हे राज्य सरकारला कळलं पाहिजे. लाखो रुपये खर्चून तुम्ही शक्तीपीठ महामार्ग कशासाठी इथं आमच्या पत्रानं लावला आहे. ठिकाण जयसिंगपूरकडनं बंद केला आणि म्हणून इकडे आमच्याकडनं दंडगाण लादलाय का. म्हणजे इथं काय सगळी बारकी आहेत का, बारकी म्हणजे आयबाला जलमलेली बारकीच पोरं वाटते का इकडे महाराष्ट्रातली. राज्य सरकारला एवढं कळालं पाहिजे. हा रोल आम्ही वारणा नदीच्या कुशीत राहणारे लोक आहोत. आयतोड खुर्दमध्येच राहतोय आम्ही. दरवर्षी या वारणा नदीला आमच्या महापूर येतो आणि महापुरामध्ये आम्ही इतक्या लोकांना विस्थापित करतो, त्यांचं सगळं उद्ध्वस्त होतंय. हा शक्तीपीठ आम्हाला याची गरज नाही आहे, कारण देव म्हणत नाही की हे शक्तीपीठ माझ्यापर्यंत आहे. देव कणाकणात वसलेला आहे, देव सर्वांच्यात आहे. आणि त्या देवासाठी जर शक्तीपीठ सारखा इतका नालायक रस्ता होत असेल तर त्याची आम्हाला गरज नाही आहे. आमची घरं, आमचं भविष्य उद्ध्वस्त करून जर हा शक्तीपीठ होणार असेल तर आम्ही नेहमीच या शक्तीपीठासाठी विरोध करणार आहोत. आणि तेवढ्यासाठी आम्ही आयतोडी खुर्द आणि पंचक्रोशीतल्या गावांनी आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये इतका आम्ही एल्गार मोर्चा आरंभला आहे आणि त्यात आम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आणि सहभागी होत आहोत. कारण का, तर आम्हाला ज्याची गरज नाही तो आम्हाला नकोच आहे. म्हणून आम्ही आज आयतोड खुर्दमध्ये दिवस पाळत केला आहे आणि आमचे सगळे ग्रामस्थ आयतोड खुर्दवासी यांनी सगळ्यांनी ठामपणे या शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध दर्शवण्यासाठी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसला जो मोर्चा आपण घेऊन निघालो त्याच्यात सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. म्हणूनच आम्ही सगळ्यांनी ठरवलंय, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द. आपण सगळ्यांनी एकजुटीने आपल्या बुलंद आवाजाने शक्तीपीठ रद्द करायचं, एवढंच आमचं उद्दिष्ट आहे आणि हे आम्ही यशस्वी करून दाखवणारच आहे. जय शिवराय, जय शिवराय. SIR अंतर्गत महाराष्ट्रातील 288 पैकी 240 विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले काम झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, कल्याणसह 47 शहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदींच्या प्रक्रिया काही त्रुटी राहिल्याचं त्यांनी म्हटलंय. या मतदारसंघांमध्ये भाजप विशेष लक्ष देणार असून सप्टेंबर महिन्यात पुन्हा मतदार नोंदींची संधी मिळणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय. यावेळी मतदारांनी आवश्यक फॉर्म भरून यादीतील त्रुटी दूर करून घ्याव्यात असं आवाहनही त्यांनी केलंय. दरम्यान वंदे मातरमच्या मुद्द्यावरही सोमय्या यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर टीका केली आहे. SIR संदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सुद्धा नावं जी आहे ती कमी झाली आहे. एकंदरीतच तुमचं म्हणणं काय आहे की हे योग्य पद्धत आहे की याच्यात तुम्हाला काय आक्षेप आहे? महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जे सिस्टमॅटिक काम केलं त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये 288 पैकी 240 विधानसभा क्षेत्रात बऱ्यापैकी चांगलं काम झालं. 288 पैकी 200 विधानसभा क्षेत्रात फक्त 10-12% डिलिशन आलं. स्वाभाविक आहे, 5-7% मृत्यू होते आणि 5-7% स्थलांतर होत आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचं कौतुक करतो. जे महानगर आहेत, नागपूर असो, पुणे असो, मुंबईचा काही भाग असो, तिथे थोडी कार्यपद्धती तालमेल न झाल्यामुळे महाराष्ट्रात असे शहरी भागातल्या 47 विधानसभा आहे की जिथे 1 सप्टेंबरला जी मतदार यादी प्रसिद्ध होणार त्यात सुमारे 30 ते 35% नावं या 47 विधानसभेची डिलीट झालेली असेल. उदाहरण नागपूर शहर लोकसभा, आम्हालाही थोडी चिंता वाटते. 25 लाख मतदारांपैकी 9.5 लाख मतदारांची नावं या मतदार यादीत नसेल. म्हणून मी मतदारांना पण एक अपील करू इच्छितोय की महानगराचा मतदारांनी 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा त्यांना संधी दिली जाणार, त्यावेळी त्यांनी आपला फॉर्म भरावा. सर, एक लोकल प्रश्न आहे की तुम्ही आग्रही असता, केंद्र सरकारनं कायदा केलेला आहे की वंदे मातरमची 6 कडवी गायली गेली पाहिजे. काल नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत फक्त वंदे मातरमची 2च कडवी गायला गेली. वंदे मातरम राष्ट्रीय गान म्हणून आता भारताच्या लोकांनी
आनंदाने स्वीकारलं नाही, अभिनंदन केलं आहे. सुरुवातीच्या काळात जे काँग्रेसची अनेक वर्ष मानसिकता मुस्लिम अनुनयी, यामुळे या काँग्रेसने पहिले वंदे मातरमचे 2 तुकडे केले, देशाचे 2 तुकडे केले, वंदे मातरमचे 2 तुकडे केले. आणि त्यानंतर गांधी परिवारात राज आलं, गांधी नेहरू परिवार, त्यांनी तेही उडवलं. आता पुन्हा वंदे मातरम सुरू झालं आहे. हळूहळू संपूर्ण देशात सगळीकडे पूर्ण वंदे मातरम, कुठेतरी चुकीने कमी जास्त झालं तर ते सुधारली जाणार. परंतु काँग्रेसची चूक नाही आहे. ते तर असं समजतात इस देश के हम बाप है, हम मालिक है. आणि अशा पद्धतीने काँग्रेस देशाचे तुकडे, वंदे मातरमचे तुकडे हे भारताची जनता सहन करणार नाही. खरं तर काँग्रेसने ठराव सुद्धा घेतला का आम्ही आताही 2च तर मी सांगितलं ना, काँग्रेसने तर ठरावाने 2 तुकडे केले. जे अर्ध वंदे मातरम पण उडवलं होतं ना. आता अर्ध तर सुरू केली, पहिलं तर ते अपमानच करत होते. हळूहळू लाईनीवर येणार. आणि नाहीतर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वगैरे ते बाजूला राहणार. देश आगे जाएगा, वंदे मातरम का जयगान होगा. तुम्ही आता बोलले की नितीन गडकरी यांच्या मतदारसंघातल्या 25 लाखांपैकी 9.5 लाख मतदारांची नावं गायब आहेत. यात कोणाची चूक वाटतं? भाजप मिशन मोडवर सगळं SIR करण्यासाठी आग्रही असताना देखील 9.5 लाख मतदार कमी होते. तर मी दोन्ही बोललो, 288 पैकी 240 विधानसभेत खूप चांगलं काम झालं. 47 विधानसभा मी जसं सांगितलं, मुंबई शहरातल्या 10-12 आहेत, नागपूर आहे, पुणे लोकसभा, नागपूर लोकसभा, ठाणे, कल्याण, डोंबिवली, तिथे थोडे कमी पडले आहोत 47 विधानसभेत. त्यासाठी इथे वर्कशॉप पण आहे आज. या 47 विधानसभेत भाजप विशेष लक्ष देणार आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा नोंदणी सुरू होणार, इथली त्रुटी दूर करणार. माजी आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्या ट्विटरवरून त्यांच्यावरच जोरदार पलटवार केलाय. मी रवींद्र चव्हाण यांचा लाभार्थी आहे असं म्हणणं हा रवींद्र चव्हाण यांच्यावरच आरोप असल्याचं नाईक यांनी म्हटलंय. महायुतीच्या विरोधात असलेल्या आमदाराला रवींद्र चव्हाण यांनी मदत केली असेल तर त्यांचं उत्तर चव्हाणच देतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कणकवलीत शिंदे गटाची ताकद 0 असल्याचा दावा करत नाईक यांनी निलेश राणेवरही सवाल उपस्थित केलेत. मागील 2 निवडणुकांमध्ये आपण कोणाचा पराभव केला हे सर्वांना माहीत असल्याचं सांगत लाडकी बहीण योजना, मतचोरी आणि आर्थिक कारणामुळे आपला पराभव झाल्याचा दावा त्यांनी केलाय. काँग्रेससाठी आम्ही बलिदान दिलं असून सत्ता गेल्यानंतर काँग्रेस सोडणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असा टोलाही नाईक यांनी लगावलाय. काय सांग? खरं तर आपण बघितलं असेल की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2.5 वर्ष पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण होते आणि त्या रवींद्र चव्हाणांच्या पाठीमागे कसे फिरत होते आणि त्यांच्याच आर्थिक पाठबळामुळे हे कालच्या विधानसभेमध्ये निवडून आले. खरं तर मी रवींद्र चव्हाणांचा लाभार्थी आहे हा आरोप खरं तर रवींद्र चव्हाणांवर आहे, कारण ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. असं असताना महायुतीच्या एका आमदाराच्या विरोधात ते काम करत असतील तर तो आरोप रवींद्र चव्हाणांवर आहे. त्याचं उत्तर रवींद्र चव्हाणांनी दिलं पाहिजे, कारण त्यांनी एका महायुतीच्या आमदाराच्या विरोधात मदत करत असं त्यांचं म्हणणं असेल तर. आणि खरं तर मी आज 2 वर्ष विधानसभेमध्ये आमदार नाही आहे, माझ्याकडे कुठलं पद नाही. असं असताना विकास कामं करायची जबाबदारी ह्यांची आहे, ह्यांची विकास कामं होत नाहीत, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेत आणि म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये असंही म्हणतायत की तुमचे जे 2 बंधू आहेत नगरपंचायत नगरसेवक आहेत ते त्यांच्यावर निवडून आले आणि हे तुम्ही विसरला. नाही, खरं तर आपण बघितलं असेल की शिंदे गटाची ताकद या कणकवली मतदारसंघामध्ये 0 आहे. जे काय 2-3 जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत ते सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले तेच सदस्य आहेत आणि कणकवली शहरामध्ये त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. आणि खरं तर त्यामुळे त्यांची ताकद घेऊन माझे बंधू निवडून येण्याचं काहीच कारण नाही. त्याचबरोबर त्यांनी उलट त्यांच्या भावाच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला त्यांनी मदत केली असं ते म्हणतायत. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या भावाच्या विरोधात उमेदवाराला मदत कशी केली. त्याचबरोबर जे कार्यकर्ते त्यांच्यावर समीर नरोडे गेले अनेक वर्ष होते त्यांच्या विरोधात त्यांनी काम कसं केलं, हा तर त्यामुळेच त्यांच्या बरोबरचे अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, कारण ते आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांवरच्या विरोधात काम करतात.
जसं इकडे कणकोलीत नलावड्यांच्या विरोधात असू देत किंवा सावंतवाडीमध्ये विशाल परबांच्या विरोधात असू देत, आणि त्यामुळे ते त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, ह्याची त्यांनी काळजी करावी. आपण माझ्यावर गद्दारीचा कलंक नको म्हणून मी उबाटा सोडले नाही असं काल म्हणाला होता. मात्र त्यावर बोलताना निलेश राणे असं म्हणतायत की वैभव नाईक हरणार होते म्हणून त्यांना शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिला नव्हता. ग्रामपंचायत मध्ये तुम्ही निवडून येऊ शकत नाही असं ते म्हणतायत. नाही, आता खरं तर मी गेल्या 2 निवडणुकीमध्ये कोणाला पराभूत केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा मी 7-8 हजार मतांनी पराभूत झालो. तो सुद्धा लाडके बहीण असू देत, आर्थिक कारण असू देत किंवा मतपेटीची चोरी असून या सगळी कारणं असतील, परंतु मी ती कारणं देणार नाहीत. परंतु मी जो पराभव माझा झाला तो मी स्वीकारलाय आणि मी काम करतोय. परंतु ह्यांनी ज्या अनेक पक्षांची मदत घेऊन त्यांनी जो विजय घेतलाय आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे जरी आमदार नसले तरी पुन्हा हे सत्य देऊ शकतात, पुन्हा आमदार होऊ शकतात आणि त्यामुळे ते माझ्यावर आरोप करतात. ज्या काँग्रेसने नाईक कुटुंबियांना सर्व काही दिलं त्या काँग्रेसला सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये आलाय. तुम्ही घंट्याच्या निष्ठावर असं म्हणता. खरं तर काँग्रेससाठी आम्ही बलिदान दिलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये ह्यांचा पराभव आणि काँग्रेसमध्ये आम्ही कुठलंही पद घेतलं नव्हतं, सगळ्या सिंधुदुर्ग वासियांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. उलट ह्यांनी काँग्रेसमधनं खासदारकीची निवडणूक ह्यांनी लढवली, त्याचबरोबर ह्यांनी मंत्रिपदं घेतलीत आणि काँग्रेसची सत्ता गेल्यावर ह्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसची लाभार्थीची पदं घेऊन, शिवसेनेची लाभार्थीची पदं घेऊन, भाजपमध्ये लाभार्थीची पदं घेऊन हे शिंदे सेनेत गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्यांनी माझ्या निष्ठेबद्दल ह्यांनी शिकवू नये मला.